नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन मार्फत जी नवीन नोटिफिकेशन आलेली आहे जॉब रिलेटेड CHSL रिक्रुटमेंट 2024, तर या एक्झामसाठी आपण जी ॲडव्हर्टाइजमेंट होती तर ती व्यवस्थित आपण बघितलेली आहे. त्यानंतर आता त्यासाठी अप्लाय कसं करायचं, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिल कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी पवन आणि तुम्ही पाहता एल्मावे पवन हे यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आता आजचा जो व्हिडिओ आहे तर तो फॉर्म फिल कसा करायचा A to Z ही प्रोसेस आहे, तर ती आज आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईट यायचं आहे. ही वेबसाईट ssc.gov.in टाईप करून तुम्ही सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर असे वेबसाईट ओपन झाले दिसेल. यामध्ये बघा, इथे नोटीस बोर्ड आहे, क्विक लिंक्स आहे, त्यानंतर SSC कॅलेंडर, हे सर्व टॅब तुम्हाला इथे दिसतील. खाल्यानंतर इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला यामध्ये आता सुरुवातीला जरी या अगोदर तुम्ही SSC स्टाफ सिलेक्शनच्या जी ओल्ड वेबसाईट होती तर त्यावर जरी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तरी सुद्धा आता ही जी नवीन वेबसाईट आहे तर यावर तुम्हाला रजिस्टर सुरुवातीला करावं लागणार आहे. त्यासाठी बघा, इथे लॉग इन और रजिस्टर ही टॅब आहे, तर यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झाले दिसेल. यामध्ये बघा, तुम्हाला कॅन्डिडेट आता तुमचं जर रजिस्ट्रेशन नसेल, आता ही संपूर्ण आपण प्रोसेस बघणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. इथे बघा, लॉगिनच्या खाली रजिस्टर नाव या लिंकवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा, वन टाइम रजिस्ट्रेशन, यामध्ये पर्सनल डिटेल्स टाकायचे आहे, त्यानंतर पासवर्ड क्रिएट करायचा आहे, त्यानंतर ॲडिशनल डिटेल्स आणि डिक्लेरेशन, असे 4 स्टेप आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला हे रेड करून घेतल्यानंतर खाली बघा, कंटिन्यू या बटनावर इथे क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा, पर्सनल डिटेल्समध्ये डू यू हॅव आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर इथे तुम्हाला येस करायचं आहे. येस केल्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली बघा, परत व्हेरीफाय युअर आधार नंबर, परत तुम्हाला एकदा तोच आधार कार्ड नंबर इथे फिल करायचा आहे. त्यानंतर टाईप ऑफ आयडेंटिटी कार्ड, आता हा ऑप्शन ब्लर राहणार आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल, इथे बघा, ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल त्यांनी इथे नो करायचं आहे. आणि टाईप ऑफ आयडेंटिटी कार्ड, इथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स त्याविषयी माहिती देऊ शकता. त्यानंतर एम्प्लॉयमेंट ID कार्ड असेल गव्हर्नमेंटचं तर त्याविषयी माहिती देऊ शकता, किंवा पॅन कार्ड, पासपोर्ट, स्कूल शाळेचा ID कार्ड असेल किंवा वोटर ID, याचा तुम्ही वापर करू शकता. पण सगळ्यांकडे आधार कार्ड असतं तर त्यांनी येस म्हणायचं आहे आणि ही पहिली जी स्टेप आहे तर ती पूर्ण करायची आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, इथे रिएंटर करायचा आहे तो. त्यानंतर बघा, आता तिसरा जो ऑप्शन आहे बघा, कॅन्डिडेट नेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, म्हणजे तुमचं जे 10वीचं सर्टिफिकेट आहे, मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे दोन्ही वेगळं असतं. त्यांच्यावर जे नाव असतं तर ते आडनाव प्रथम ज्यांचं जसं आहे तसंच तुम्हाला तिथे एंटर करायचं आहे. इथे तुम्हाला फिल करायचं आहे. फिल केल्यानंतर बघा, इथे व्हेरीफाय युअर कॅन्डिडेट नेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, म्हणजे परत एकदा तुम्हाला तेच तुमचं नाव जे आहे तर ते इथे एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर बघा, खाली 4 नंबरला काय आहे, हॅव यू एव्हरी चेंज नेम, तुमच्या नावात काय बदल आहेत का, म्हणजेच तुमचं जे 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे, म्हणजेच मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवर जे नाव आहे तर त्यामध्ये काय बदल आहे का, बदल असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आता ज्या लेडीज असतात तर त्यांचं लग्न झालेलं असतं, त्यांचं नावात चेंज असतं तर त्यांनी मग काय करायचं आहे, डू हॅव यू चेंज युअर नेम, त्यासाठी इथे येस म्हणायचं आहे. आणि इथे तुम्हाला तुमचं जे नवीन नाव जे आहे तर ते इथे एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर व्हेरीफाय नेम चेंज नेम, इथे परत तुम्हाला एंटर करायचं आहे. आणि ज्यांचं काही चेंज करायचं नसेल, सेम मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट नाव जसं आहे तसंच असेल तर इथे नो करायचं आहे, म्हणजे काही चेंज करायचं नाही. त्यानंतर पुढे बघा, जेंडर आहे. जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फिमेल आहे, मेल आणि ट्रान्सजेंडर यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्हाला व्हेरीफाय जेंडर करायचं आहे. यामध्ये सुद्धा तुमचं जेंडर एकदा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता पुढे बघा, डेट ऑफ बर्थ, येथे बघा, यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. इथे कॅलेंडरचं चिन्ह आहे, यावर क्लिक करून तुम्ही इथे सुरुवातीला इयर सिलेक्ट करून घेऊ शकता. इयर सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर पुढे आहे बघा, आता इयर सिलेक्ट झाल्यानंतर तुमचा जो महिना आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक मिनिट, ओके,
त्यानंतर तुमची जी डेट आहे तर ती एकदा सिलेक्ट करून घ्यायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर परत व्हेरीफाईड डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला परत एकदा डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर आता 7व्या नंबरचा जो ऑप्शन आहे फादर नेम, वडिलांचं तुम्हाला नाव टाकायचं आहे. खाली बघा काय दिलेलं आहे, फादर नेम शुड बी ॲज सेम ॲज मेन्शन मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. जसं तुमच्या मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीचं जे सर्टिफिकेट आहे, मार्कशीट वेगळं असेल, सर्टिफिकेट वेगळं असेल, त्याच्यावर जसं आहे तर तसंच तुम्हाला तिथे एंटर करायचं आहे. त्यानंतर इथे बघा प्लीज एंटर नेम विदाउट एनी, इथे बघा मिस्टर, श्री, लेट हे काहीच वापरायचं नाही त्यांच्या पुढे. डॉक्टर असतील, लॉयर असतील, त्यानंतर मिस्टर, मिसेस असं काहीच टाकायचं नाही तिथे. फक्त तुमच्या वडिलांचं सिंगल नाव टाकायचं आहे तिथे. ते टाकल्यानंतर खाली पण तुम्हाला व्हेरीफाय फादर नेम टाकायचं आहे, तेच एकदा रिटर्न टाईप करायचं आहे. त्यानंतर मदर नेम, मदर नेममध्ये सुद्धा तुम्हाला मिसेस किंवा लेट किंवा डॉक्टर किंवा प्रोफेसर असं काहीच पुढे म्हणजे त्यांचं जे म्हणजे ते त्यांचा व्यवसाय असेल त्याचं काहीच टाकायचं नाही, फक्त सिंगल तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर परत व्हेरीफाय युअर मदर नेम, यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या आईचं परत एकदा नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 9वा ऑप्शन आहे बघा इथे मॅट्रिक्युलेशन 10th क्लास एज्युकेशन बोर्ड. आता इथे एज्युकेशन बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता महाराष्ट्रातील विद्यार्थी काय करतील, महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हाय सेकंडरी एज्युकेशन इथे दिलेला आहे बघा ऑप्शन, हा तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्हाला व्हेरीफाय मॅट्रिक्युलेशन, त्यामध्ये परत एकदा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. एकच जे ऑप्शन आहे परत तुम्हाला व्हेरीफायसाठी सिलेक्ट करावं लागणार आहे. त्यानंतर रोल नंबर टाकायचा आहे तुमचा, जो सर्टिफिकेट जे असतं किंवा तुमचं जे मार्कशीट असेल त्याच्यावर तुमचा रोल नंबर असेल. रोल नंबर कसला सांगितलं आहे इथे बघा, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट म्हणजे जे 10वीचं सर्टिफिकेट आहे त्यावरचा रोल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. परत एकदा खाली तो एंटर करून घ्यायचा आहे. एंटर केल्यानंतर इयर ऑफ पासिंग, आता कोणत्या वर्षी तुम्ही पासिंग झालेले आहे तर याची सर्व माहिती तुम्हाला मार्कशीट किंवा जे सर्टिफिकेट असतं मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट जे असतं तर त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला पासिंग इयर तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर व्हेरीफाय युअर पासिंग सर्टिफिकेट परत एकदा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हायेस्ट लेवल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे आता सध्या तुमचं काय झालेलं आहे. जर 12वी कंप्लीट असेल तर तुम्ही 12वी पण करू शकता किंवा एखादा डिप्लोमा झालेला असेल तर डिप्लोमा सुद्धा सिलेक्ट करू शकता. काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा PhD झालेलं असेल, त्या प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुमचं ग्रॅज्युएशन करत आहात तर तुम्ही ग्रॅज्युएशन सिलेक्ट करू नका, फक्त 12वी सिलेक्ट करा कारण तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही. तर त्यानंतर आता बघा हायस्ट लेवल एज्युकेशन हे सिलेक्ट केल्यानंतर परत व्हेरीफायसाठी परत एकदा तुम्हाला एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर कॅन्डिडेट मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट हे बटन दाबण्या अगोदर तुम्हाला इथे जो मोबाईल नंबर आहे तर तो एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुमच्याकडे सेंड OTP ऑप्शन इन सेंड OTP क्लिक करायचा आहे. त्यानंतर OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे कॅन्डिडेट ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सेंड OTP वर क्लिक करायचा आहे. जो OTP येतो इथे एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर बघा सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे बघा सक्सेस पर्सनल डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज आल्यानंतर इथे ओके बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर असे पेज ओपन झाले दिसेल. यामध्ये बघा युअर रजिस्ट्रेशन नंबर, इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल तुमचा. हा तुम्ही कुठे लिहून ठेवू शकता किंवा तुम्हाला तसा टेक्स्ट मेसेज किंवा जीमेल ID वर तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर कंटिन्यू या बटनावर इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा हॅलो कॅन्डिडेट यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जो पासवर्ड आलेला आहे मेसेजमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये रजिस्ट्रेशन नंबर येऊन जाईल आणि त्यानंतर पासवर्ड येऊन जाईल. तर हा पासवर्ड इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर इथे जो कॅप्चा कोड आहे वरती दिलेला तो इथे एंटर करायचा आहे आणि साइन इन बटनावर क्लिक करायचा आहे. साइन इन केल्यानंतर इथे बघा रजिस्ट्रेशन नंबर तुमचा दिसेल. त्यानंतर तुमचा ओल्ड पासवर्ड होता जो तुम्हाला मेसेजमध्ये आलेला असेल तर तो इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर तुमचा आता नवीन एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तो पासवर्ड इथे बघा नोटमध्ये दिलेला आहे. इथे बघा पासवर्ड मस्ट बी मिनिमम 8 कॅरेक्टर्स. 8 कॅरेक्टरचा तुमचा पासवर्ड असला पाहिजे कमीत कमी.
त्यानंतर इन्क्लूड वन मोर अप्पर केस लेटर, म्हणजे एक कॅपिटल लेटर तरी आलं पाहिजे कमीत कमी एक. इन्क्लुडिंग वन ऑर मोर लोअर केस लेटर, त्यामध्ये एक कॅपिटल लेटर तसेच स्मॉल लेटर पण आले पाहिजे. त्यानंतर इन्क्लूड वन मोर नंबर, एक नंबर पण एक किंवा एकपेक्षा जास्त नंबर पण आले पाहिजे. त्यानंतर इन्क्लूड वन ऑर मोर स्पेशल कॅरेक्टर, एक स्पेशल कॅरेक्टर पण असला पाहिजे. असा पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. क्रिएट केल्यानंतर इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर कन्फर्म युअर पासवर्ड, परत जो नवीन तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला आहे तर तो इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर इथे बघा सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे. यामध्ये बघा इथे क्वेश्चन दिलेले आहे, यामध्ये कोणतं पण तुम्हाला जो आवडेल तो सिलेक्ट करू शकता. इथे व्हॉट इज युअर सिटी युअर बॉर्न इन, म्हणजे तुमचा जो जन्म झालेला आहे ती सिटी कोणती होती तर ते सुद्धा सिलेक्ट करू शकता. किंवा मदर मिडियन नेम हे टाकू शकता, किंवा फेवरेट मूवी, किंवा फर्स्ट स्कूल नेम, किंवा व्हॉट इज द नेम ऑफ फेवरेट बुक, हे ऑप्शन मध्ये सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे त्याचा आन्सर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर परत सिक्युरिटी क्वेश्चन नंबर 2 हा ओपन होईल. सुरुवातीला सिक्युरिटी क्वेश्चन 1 एंटर करून घ्या, नंतर सिक्युरिटी क्वेश्चन नंबर 2. आता यामध्ये बघा सिक्युरिटी क्वेश्चन 1 मी एक सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे त्याचा आन्सर टाकायचा आहे. आन्सर टाईप केल्यानंतर इथे बघा सिक्युरिटी क्वेश्चन नंबर 2 इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता बॉर्न इन, मदर मिडल नेम, त्यानंतर फेवरेट मूवी, त्यानंतर फेवरेट बुक. यामधील एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे, त्याचा आन्सर इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा सेव्ह आणि नेक्स्ट बटन दाबल्यानंतर इथे बघा सक्सेस पासवर्ड क्रिएट सक्सेसफुली असा ऑप्शन येईल. त्यानंतर ओके बटनावर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे बघा आता परत तुम्हाला आता रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर इथे जो नवीन तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला आहे तर तो इथे एंटर करायचा आहे. इथे पासवर्ड जो आहे तर तो नवीन तुम्ही जो आता क्रिएट केलेला आहे तर तो इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर इथे दिलेला जो कॅप्चा कोड आहे वर तो इथे खाली एंटर करून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आता जी पुढील इन्फॉर्मेशन आहे बघा ॲडिशनल डिटेल्स तुम्हाला भरायचं आहे. यामध्ये तुमची कॅटेगरीची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. यामध्ये EWS, SC, ST, OBC, UR यापैकी तुमची जी कॅटेगरी आहे तर ती सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर परत व्हेरीफाय कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे परत एकदा तुमची कास्ट जी आहे तर ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा नॅशनॅलिटी कोणती आहे तर ही तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तुम्ही पर्सन विथ इंडियन ओरिजिन हू मायग्रेट जर असाल, परमनंटली इंडियन झालेला असाल तर त्याविषयी माहिती देऊ शकता. किंवा सब्जेक्ट टू भूटान, नेपाळ, त्यानंतर सिटीजन ऑफ इंडिया हे आता कॉमन आहे सगळ्यांना. सिटीजन ऑफ इंडिया तुम्ही सिलेक्ट करू शकता जर इंडियाचे रहिवासी असाल तर. आणि जे बाकीचे जर मायग्रेट होऊन आलेले असेल तर त्यांनी वरील जो ऑप्शन आहे तर तो सिलेक्ट करू शकता. त्यानंतर बघा नॅशनॅलिटी सिलेक्ट केल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल फॉर अदर नॅशनल्स, जर तुम्ही अदर नॅशनॅलिटी जे असाल तर इथे तुम्हाला डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर व्हिजिबल आयडेंटिटी मार्क्स, म्हणजे तुमच्या शरीरावर एखादा आयडेंटिटी मार्क्स म्हणजे हातावर तीळ असेल किंवा एखादी जन्मखून असेल तर ती तुम्ही टाकू शकता. फक्त ती अशी व्हिजिबल पाहिजे की जेव्हा तुमचा पेपर किंवा इतर जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस चेक करताना तुम्हाला ती दिसली पाहिजे. एकदम आतमध्ये हातावर किंवा पायावर जर असेल तर ती तुम्ही त्याची माहिती देऊ शकता. शक्यतो हातावर जी जन्मखून असेल किंवा तीळ असेल किंवा चेहऱ्यावर जर असेल ते व्हिजिबल असेल ते गोष्टीची तुम्ही माहिती द्यायची आहे. त्यानंतर त्याची माहिती दिल्यानंतर पुढील जो ऑप्शन आहे पुढे बघा आर यू पर्सन विथ बेंचमार्क PWBD स्टुडंट. जर तुम्ही PWBD स्टुडंट असाल तर इथे येस करा, नसेल तर नो करा. असेल तर येस करायचं आहे. त्यानंतर डिसेबिलिटी कोणती आहे तर ही सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट नंबर जो असतो तो इथे एंटर करायचा आहे आणि जे विद्यार्थी नसेल तर त्यांनी इथे नो करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा परमनंट ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर इथे डिटेल तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. तुमच्या घराचं नाव, कॉलनीचं नाव, त्यानंतर एरियाचं नाव, त्यानंतर सिटी, तालुका आणि जिल्हा याची संपूर्ण माहिती द्यायची आहे. पिनकोड पण टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट तुमचा सिलेक्ट करायचा आहे. महाराष्ट्र असेल किंवा गुजरात असेल, जे असेल UP, बिहार तर त्यापैकी सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे तुमच्या गावाचा जो असतो पोस्ट ऑफिसचा तर तो तिथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर इथे बघा इज प्रेझेंट ॲड्रेस सेम ॲज परमनंट ॲड्रेस. जर तुमचा वर दिलेला ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस आणि
हा वरील जो दिलेला आहे बघा परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही इथे येस करू शकता. येस केल्यानंतर दोन्ही ॲड्रेस सेम होतील, नसेल तर नो करा आणि त्याची डिटेल भरून टाका. इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर असा मेसेज येईल बघा, ॲडिशनल डिटेल सेव्ह सक्सेसफुली. त्यानंतर ओके बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे डिक्लेरेशन येईल. डिक्लेरेशन तुम्हाला वाचून घ्यायचं आहे की दिलेली माहिती व्यवस्थित आहे की हे दोन ज्या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहे तर त्या रीड करून घ्यायच्या आहे. रीड केल्यानंतर इथे आय ॲग्री फॉर अबाउट टर्म्स अँड कंडिशन यावर चेकबॉक्स इथे क्लिक करायचा आहे. आणि त्यानंतर प्रिव्ह्यू OTR म्हणजे तुम्ही जो फॉर्म फिल केलेला आहे तर तो तुम्हाला एकदा चेक करायचा असेल इथे प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून इथे प्रिव्ह्यू OTR जो आहे ऑप्शन ते यावर क्लिक करून तुम्ही चेक करू शकता. आणि जर काही चेंजेस असेल तर ते आत्ताच करून घेऊ शकता. त्यानंतर एकदा चेक केल्यानंतर तुम्हाला फायनल सबमिट करायचं असेल तर इथे डिक्लेअर ऑप्शन आहे, डिक्लेअर ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन आहे तर ते सक्सेसफुली करू शकता. डिक्लेअर या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा सक्सेसफुल डिक्लेरेशन सबमिटेड सक्सेसफुली हा मेसेज येईल. इथे ओके या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर आता पुढचा जो ऑप्शन आहे तुमच्या स्क्रीनवर असं येईल की तुम्हाला कोणत्या एक्झामला अप्लाय करायचं आहे. बघा आता सध्या जे लाईव्ह एक्झामिनेशन आहे कंबाईंड हायर सेकंडरी आणि त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल असेल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल एक्झामिनेशन. आता आपल्याला CHSL म्हणजेच कंबाईंड हायर सेकंडरी लेवल 10+2 एक्झामिनेशन हा फॉर्म फिल करायचा आहे. तर आपण यापुढे बघा त्यांनी इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे. ॲप्लिकेशन स्टार्ट कधी झालेलं आहे तर 8 एप्रिल 2024ला स्टार्ट झालेले आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन एंड डेट म्हणजे लास्ट डेट जी आहे तर ती 7/5/2024 आहे. त्यानंतर ऑनलाईन फीची पण जी तारीख आहे तर ती 8/5/2024 असणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जर काही चेंजेस करायचे असेल तर इथे बघा डेट दिलेली आहे 10/5/2024 ते 11/5/2024 म्हणजे 10 आणि 11/5 या तारखेमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म किंवा ॲप्लिकेशन एडिट करू शकता. आता आपल्याला या फॉर्मला अप्लाय करायचा आहे कंबाईंड हायर सेकंडरी तर या पुढील अप्लाय बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर असे पुढे पेज ओपन झाले दिसेल. यामध्ये बघा ॲप्लिकेशन फॉर्म ते एक्झामिनेशनचं नाव दिसत आहे. त्यानंतर जे फॉर्म भरण्यास पहिले परीक्षा का नोटीस म्हणजे नोटिफिकेशन एकदा वाचून घ्या. आपण यावर व्हिडिओ बनवलेला आहे तर तो एकदा तुम्ही बघून घेऊ शकता किंवा त्याची लिंक मी आपल्याला वरती आय बटन जे आहे त्यावर भेटून जाईल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर हे सर्व वाचून घ्यायचं आहे सूचना. त्यानंतर फिल फॉर्म या बटनावर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये पर्सनल डिटेल्समध्ये तुमचे सर्व नाव एकदा चेक करून घ्यायचं आहे, दिलेली माहिती. त्यानंतर पुढे बघा नेक्स्ट या बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. नंबर, जीमेल ID सर्व तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. ओके बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता पुढे जे ऑप्शन आहे एज्युकेशन डिटेल तुम्हाला भरायचं आहे. हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये तुम्ही तुमचं जे हायेस्ट एज्युकेशन झालेलं असेल तर ते भरू शकता. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे कम्प्लीट असेल कोर्स तर तो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर पुढे बघा आता सध्या आपण एज्युकेशन सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर क्वालिफाय एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये तुम्हाला इथे 12 किंवा आता सध्या हा जो फॉर्म आहे तर तो 12 बेसवर आहे. आता सध्या जर तुम्ही 12 कम्प्लिटेड असाल तर 12 कम्प्लीट करू शकता किंवा एक इक्विव्हॅलंट एखादा कोर्स झालेला असेल इक्विव्हॅलंट टू 12 स्टँडर्ड असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा डॅम ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट इश्यू बाय द आर्म फोर्स यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर यावर तुम्ही क्लिक करू शकता. यावर सिलेक्ट केल्यानंतर आता 12 बेस आहे तर तुम्ही 12 सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे स्टेटस बघा तुम्ही पास आहे का ॲपियर आहे. आता जे विद्यार्थी ॲपियर आहेत सध्या तुम्ही 12वीला असाल तर ते विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकता. तर बघा त्यांनी काय करायचं आहे ॲपियरिंग टाकायचं आहे आणि जे विद्यार्थी पास आहेत तर त्यांनी पास टाकायचं आहे. पास टाकल्यानंतर इथे बघा सिलेक्ट पासिंग इयर. आता तुमचं पासिंग इयर इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि जे विद्यार्थी ॲपियर असतील तर त्यांनी ॲपियर करायचं आहे. ॲपियर केल्यानंतर पासिंग इयर टाकायचं आहे. आता 2024 लेटेस्ट असणार ते ॲपियरच असणार म्हणजे 2024 तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता बघा आपण जे विद्यार्थी पास आहे तर त्यांनी पास टाकायचं आहे.
पासिंग इयर इथे तुम्हाला एकदा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुढे बघा स्टेट बोर्ड तुमचं जे आहे महाराष्ट्र असेल, जे बोर्ड आहे तर ते तुम्हाला एकदा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुढे बघा नेम ऑफ बोर्ड टाकायचा आहे किंवा युनिव्हर्सिटी. आता 12थला तुम्हाला बोर्ड असतो महाराष्ट्र स्टुडंटला, तर इथे तुम्ही बघा महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन यावर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रोल नंबर टाकून घ्यायचा आहे. हा रोल नंबर 12चा टाकायचा आहे. जेव्हा तुम्ही 12वी पास होशाल किंवा तुमच्याकडे 12वीचा आता रोल नंबर असेल तर तो तुम्ही इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर पर्सेंटेज टाकून घ्यायचं आहे. पर्सेंटेज टाकून घेतल्यानंतर CGPA ज्यांना असेल त्यांनी CGPA टाकून घ्यायचं आहे. आणि एवढं संपूर्ण माहिती फिल केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला मेसेज येईल एज्युकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुल. त्यानंतर खाली ओके बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशन फर्स्ट यामध्ये तुम्हाला वेदर आर यू एक्स सर्व्हिसमॅन जर तुम्ही असाल तर इथे तुम्ही येस करू शकता. येस केल्यानंतर ही डिटेल तुम्हाला भरायची आहे. जे एक्स सर्व्हिसमॅन असे आर्म फोर्स कधी जॉईन केलेला आहे, त्यानंतर डिस्चार्ज कधी भेटलेला आहे, त्यानंतर ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर जर तुम्ही नसाल तर इथे नो सिलेक्ट करायचे. नो केल्यानंतर वेदर यू सेकिंग एज रिलॅक्सेशन. आता एज लिमिट जे आहे तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती नोटिफिकेशन जे आहे तर ते आपण या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये ज्यांचं एज लिमिट जास्त आहे किंवा एज लिमिटपेक्षा एज जास्त आहे मग कास्टनुसार तुम्हाला जे एज रिलॅक्सेशन भेटणार आहे त्यानुसार ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी येस करा. आणि जे व्यवस्थित असतील दिलेल्या क्रायटेरियात जर बसत असेल तर त्यांनी नो करा. आता तुम्हाला एज रिलॅक्सेशन लागत नसेल तर नो करायचं आहे. हे फक्त ज्या विद्यार्थ्यांचं वय जास्त आहे त्यांनी ते यूज करायचं आहे. त्यानंतर डू यू हॅव वॉन्ट मेक अ पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल ॲक्सेसिंग अपॉर्च्युनिटी टर्म्स. इथे येस किंवा नो तुम्ही तुमच्या हे करू शकता. शक्यतो येस करा. पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता का येस करू शकता तुम्ही इथे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करू शकता. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशन फर्स्ट डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर ओके बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन सेकंड यामध्ये तुम्ही प्रेफरन्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. वेस्टर्न रिजन का सेंट्रल रिजन तुमच्या स्टेटनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला कोणत्या रिजनला ॲप्लाय करायचं आहे, वेस्ट का ईस्ट का सेंट्रल रिजन जे आहे हे सर्व तुम्हाला इथे दिलेलं असेल तर यावर तुम्ही क्लिक करू शकता. हे सेंटर जे आहे तर आता समजा तुम्ही वेस्टर्न रिजनला असाल तर वेस्टर्न रिजनचे तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला तिथले जवळपासचे तुम्हाला सेंटर भेटून जातील. इथे बघा तर वेस्टर्न रिजन मुंबई असेल, त्यानंतर वेस्टर्न रिजनमध्ये दिलेलं आहे बघा हे सेंटर आहे. तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे एक्झामिनेशन सेंटरचा. इथे बघा नाशिक आहे. त्यानंतर प्रेफरन्स सेकंड बघा वेस्टर्न रिजनमध्ये हे ॲप्लाय करायचं नाही, इथे सेंटरची माहिती द्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर दुसरं जे सेंटर आहे वेस्टर्न रिजनमधलंच तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर तुम्ही मुंबई पुणे देऊ शकता. त्यानंतर तिसरं जे आहे तर तुम्ही औरंगाबाद असेल, त्यानंतर कोल्हापूर असेल, मुंबई असेल तर हे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे मीडियम फॉर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन CBE. म्हणजे जी कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे त्यामध्ये जी लँग्वेज असते एक तुम्हाला इंग्लिशमध्ये अवेलेबल, इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल पेपर असतो. पण तुम्हाला आता तिसरी जी लँग्वेज आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे त्या तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. इथे बघा बंगाली असेल, गुजराती, कन्नडा, मराठी विषय सुद्धा आहे. तुम्ही मराठीमध्ये सुद्धा पेपर देऊ शकता. त्यानंतर व्हेरीफायमध्ये सुद्धा एकदा तुम्हाला तीच लँग्वेज सिलेक्ट करायची आहे ज्यामध्ये तुम्ही पेपर देणार आहात. त्यानंतर मीडियम फॉर टायपिंग टेस्ट. आता टायपिंग टेस्ट कोणत्यामध्ये देणार आहात, इंग्लिश देणार आहात की हिंदी यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर व्हेरीफायमध्ये सुद्धा एकदा सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा आर यू पर्सन विथ बेंचमार्क आहात का. आता जे विद्यार्थ्यांनी यस केलेलं असेल सुरुवातीला तर इथे तुम्हाला डिटेल भरायची आहे, नसेल तर हे ऑप्शन ब्लर राहतील. त्यानंतर डू यू हॅव फिजिकल लिमिटेशन. हे जे आहे तर ते बघा एक्झामिनेशन रिक्वायर्ड ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. जे हँडिकॅप आहे त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे फिजिकल लिमिटेशन राईट अप पॅरा. त्यानंतर इथे नो करू शकता. त्यानंतर वेदर 12th स्टँडर्ड पास इन सायन्स स्ट्रीम. जर तुम्ही 12thला सायन्सला असाल किंवा सायन्स
12th सायन्स कम्प्लिटेड असेल तर तुम्ही येस करू शकता, नसेल तर नो करू शकता. त्यानंतर एवढी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर फिल केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा मेसेज इन सक्सेसफुलचा, त्यानंतर ओके बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील जी इन्फॉर्मेशन आहे बघा, अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. यामध्ये तुम्हाला फोटो तुमचा अपलोड करायचा आहे, लाईव्ह कॅप्चर करून तो फोटो द्यायचा आहे. इथे कॅप्चर लाईव्ह फोटो या बटनावर क्लिक करायचं आहे. तेव्हा तुमचा मोबाईलचा कॅमेरा असेल किंवा लॅपटॉपचा कॅमेरा ऑन होईल, त्यानंतर तुम्ही लाईव्ह फोटो देऊ शकता. त्यासाठी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे बघा, फाइंड अ प्लेस विथ गुड लाईट अँड प्लेन बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड तुमचं प्लेन असलं पाहिजे आणि गुड म्हणजे तुमचा जो चेहरा आहे तो स्पष्ट दिसला पाहिजे, अशा ठिकाणी तुम्हाला फोटो क्लिक करायचा आहे. त्यानंतर एन्श्युअर द कॅमेरा इज ॲट युअर आय लेवल बिफोर कॅप्चरिंग द फोटो. व्यवस्थित जसा पासपोर्ट साईजचा फोटो असतो तशा प्रकारे तुम्हाला लाईव्ह फोटो क्लिक करायचा आहे. त्यानंतर पोझिशन युअर सेल्फ डायरेक्टली फ्रॉंट अ कॅमेरा अँड लुक स्ट्रेट अहेड. फोटो काढताना तुम्हाला कॅमेऱ्यात बघायचं आहे, दुसरीकडे इकडे तिकडे बघायचं नाही, असा व्यवस्थित फोटो काढायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट शुड नॉट वेअर अ कॅप, मास्क, ग्लासेस. फक्त तुम्हाला एक साधा तुमचा जो ड्रेस असतो तो ड्रेस घालायचा आहे, त्यावर गॉगल नसला पाहिजे, कॅप सुद्धा नसली पाहिजे, मास्क वगैरे काहीच नसलं पाहिजे. असा फोटो व्यवस्थित क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इथे बघा अपलोड युअर सिग्नेचर. तुमची सिग्नेचर आहे तर यामध्ये इथे दिलेलं आहे बघा 10 KB ते 20 KB यामध्ये तुमची साईज असते. 10 ते 20 KB यामध्ये तुमची साईज असली पाहिजे आणि जो फॉर्मॅट आहे तर तो JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये तुमचा फोटो असला पाहिजे, म्हणजे सिग्नेचर असली पाहिजे. इमेज डायमेन्शन दिलेलं आहे बघा इथे 4 cm to 2 cm हाईट इथे दिलेलं, विड्थ आणि हाईट. त्यानंतर ॲप्लिकेशन विथ ब्लर सिग्नेचर विल बी रिजेक्टेड. जेव्हा तुम्ही अपलोड करणार सिग्नेचर तेव्हा ती व्यवस्थित दिसते का बघा, जर ब्लर असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर सिग्नेचर शुड बी हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल पद्धतीने काढायचे, अशा आडव्या पद्धतीने तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुमचा फोटो आणि सिग्नेचर सक्सेसफुली सबमिट झालेले आहे असा मेसेज येईल. फोटो और सिग्नेचर सेव्ह सक्सेसफुली. त्यानंतर ओके बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू फॉर्म असा येईल. नेक्स्ट स्टेप आहे प्रिव्ह्यू फॉर्म. तुमची माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे, नाव, तुमच्या आई वडिलांचं नाव, ॲड्रेस असेल, त्यानंतर ईमेल, मोबाईल नंबर, ॲड्रेस, संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी आहे तर ती एकदा चेक करून घ्यायची आहे. चेक केल्यानंतर फोटो सिग्नेचर व्यवस्थित आहे का नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डिक्लेरेशन आता पुढे आहे. डिक्लेरेशन हे संपूर्ण रीड करून घ्यायचं आहे. रीड केल्यानंतर आय ॲग्री बटनावर इथे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि हा दिलेला जो कॅप्चा कोड आहे तर तो तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे बघा सेव्ह आणि नेक्स्ट हे बटन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा फॉर्म रिसीव्ह सक्सेसफुली कंटेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग. आता नंतर तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. जे विद्यार्थी फिमेल असतील, त्यानंतर SC/ST कॅटेगरीतील असतील तर त्यांना फी नाही आहे आणि जे ओपन OBC मधील जे मेल कॅन्डिडेट आहे तर त्यासाठी पेमेंट लागणार आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना पेमेंट लागेल किंवा नाही याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर तो एकदा बघून घ्या. त्यानंतर ज्यांना मेक पेमेंट ऑप्शन येणार त्यांचा फॉर्म सक्सेसफुली होणार आहे, म्हणजे सक्सेसफुली सबमिटेड होणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना मेक पेमेंट हा ऑप्शन येईल त्यांनी पेमेंट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट सक्सेसफुली होणार आहे. तर आता आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे कारण हे मेल कॅन्डिडेटचं फॉर्म आहे. आता इथे त्याला फी किती लागणार आहे, 100 रुपये फी लागणार आहे. त्यानंतर पे बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पे बटनावर क्लिक केल्यानंतर असे SBIचे जे पेमेंटचे ऑप्शन आहे तर ते इथे तुम्हाला दिसणार आहे. इथे बघा स्टेट बँक डेबिट कार्डला 00 ट्रान्झॅक्शन आहे किंवा अदर बँकचे जे डेबिट कार्ड आहे त्यांना 0 रुपये ट्रान्झॅक्शन चार्जेस लागणार आहे. आणि जे प्रीपेड कार्ड्स असतील किंवा UPI असतील, UPIला सुद्धा 00 आहे. पण शक्यतो तुम्ही डेबिट कार्डनेच पेमेंट करा म्हणजे तुमचं जे पेमेंट आहे तर ते अडकत नाही. तर बघा आपण काय करूयात, डेबिट कार्डने पेमेंट करूयात. अदर बँक जर तुमचं स्टेट बँकचं नसेल तर अदर डेबिट कार्ड तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. यामध्ये बघा
तुमचं पेमेंटचे डिटेल्स दिलेले आहे, रेफरन्स नंबर, अमाऊंट, त्यानंतर URL, त्यानंतर अमाऊंट किती ती इथे तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर कन्फर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर परत एकदा तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना कार्ड नंबर टाकायचा आहे. एक्सपायरी डेट जी आहे ती कार्डवर दिसत, डेबिट कार्ड आहे तर त्यावर तुम्हाला भेटून जाईल. कार्ड कोणच्या नाव आहे तर त्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर CVV नंबर हा तुमच्या ATMच्या बॅक साईडला असतो तर तो तिथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर टाईप ऑफ कॅरेक्टर्स हे दिलेले कॅरेक्टर्स आहे इथे तुम्हाला एंटर करायचं आहे आणि पे बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील जी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, कार्डची डिटेल भरल्यानंतर पे बटनावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झाले दिसेल. यामध्ये तुम्हाला जो OTP इन मोबाईलवर तर तो इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशी विंडो ओपन झाली दिसेल. पेमेंट डन सक्सेसफुली, त्यानंतर पुढे डेट पण दिलेली आहे. त्यानंतर पेमेंटचं डिटेल, रेफरन्स नंबर असेल, अमाऊंट हे सर्व दिसेल तुम्हाला. हे सर्व विंडो ओपन झाल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला लॉग आउट करायचं आहे. इथे लॉग आउटचं बटन दिसत आहे तुम्हाला, तर यावर लॉग आउट करून तुम्ही परत एकदा रजिस्ट्रेशन करून तुमच्या फॉर्मची प्रिंट काढू शकता. इथे आता लॉग आउट करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर परत तुम्हाला इथे स्टाफ सिलेक्शनचे आहे ना ऑफिशियल वेबसाईट यायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट आल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचा ID पासवर्ड एकदा एंटर करून घ्यायचा आहे. इथे बघा तुमचा ID पासवर्ड येते चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे. लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा लाईव्ह एक्झामिनेशन, त्यानंतर माय ॲप्लिकेशन ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला बघा आता सध्या तुम्ही फॉर्म जो फिल केलेला आहे कंबाईंड हायर सेकंडरी लेवल 10+2 एक्झामिनेशन, यामध्ये तुम्हाला इथे बघा ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचं आहे. यामध्ये व्हेरिफिकेशन स्टेटस आहे तुमचं इन्फॉर्मेशन दिसेल. त्यानंतर पेमेंट डिटेल जे आहे तर यामध्ये बघा पेमेंट पेंडिंग दाखवत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की थोड्या वेळाने तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. ते फॉर्म भरल्यानंतर अर्धा एक तास तुम्हाला पेंडिंग स्टेटस दाखवतं. त्यानंतर पेमेंट सक्सेसफुल तुमचं होणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण जो CHSL एक्झामिनेशन 2024चा जो एक्झाम फॉर्म होता तर तो कशा प्रकारे फिल करायचा त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.